मुंबई निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला आहे। आता अंतिम टप्प्यात आपण आलेले आहोत। अनेक ठिकाणी रॅलीज, कॉर्नर मीटिंग सुरू आहेत। उष्णता वाढली असली तरी रॅलीज आणि जी मीटिंग्स आहेत त्याच्यावर कमी झाली दिसत नाही। आपण ऐरोली भागामध्ये उभे आहोत, तुम्ही बघू शकता बीजेपीची इथे मोठी रॅली आहे। वॉर्ड क्रमांक 15 मध्ये आपण उभे आहोत। इथे मोठी एक रॅली आलेली आहे आणि त्या रॅलीमध्ये घोषणाबाजी सुरू झालेली आहे। या तापमानाचा त्यांच्यावर काही परिणाम दिसत नाही, कारण की शेवटच्या प्रचाराचे काही तासच उरलेले आहेत। आपल्याबरोबर ह्याच पार्टीचे जे निवडणूक प्रमुख आहेत वैभव नाईक ते आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या वैभव कसा रिस्पॉन्स होतोय आणि इथे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो, याकडे कसं बघतोस? नक्कीच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजत होते। आता हा परिवर्तनाची लाट आहे आणि महायुतीने आपल्या शिवसेना भाजपाच्या आणि जे उमेदवार दिलेले एकदम सक्षम आहेत आणि लोकांनी पण त्यांना स्वीकारलेला आहे आणि परिवर्तन होणार ज्यावेळी आमच्या भाजपा शिवसेनेचा झेंडा हा महानगरपालिका फडकल्याशिवाय राहणार नाही। प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत। आरोप प्रतिरोध सुरू झालेले आहेत। या सर्व गोष्टी तुला काय वाटतं, किती सीट्स लागतील भाजपाच्या? आमच्या 30 तरी सीट लागतील नवी मुंबईमध्ये आणि शिवसेनेच्या 40 तरी सीट लागतील। म्हणजे आमची युतीची सत्ता येण्याची चान्सेस जास्त आहेत। नक्की युती सत्ता येणार असं म्हटलेलं आहे यांनी। आपल्यावर उमेदवार आहे, त्यांना जाणून घ्या। तापमान 40च्या वरती आहे, त्याचा काय फरक पडतो का रॅलीवरती वगैरे? काही फरक पडत नाही। माझ्या महिला आहेत, अगदी जोरदार तयारी करून आलेल्या आहेत आणि त्यांना ह्या वेळेला परिवर्तन घडवायचं आहे सेक्टर 15 मध्ये, कारण ही घराणेशाही लोकांना बंद करायची आहे। त्यामुळे सगळे माझ्या बरोबर आहे आणि एवढा ऊन असून कोणी त्याची पर्वा करत नाही आहे। म्हणतात नाही ताई आम्ही तुमच्या बरोबर येणार, उन्हात फिरणार चालेल, पण आपल्याला ही घराणेशाही या वेळेला बंद करायची आहे, म्हणजे बंदच करायची आहे। तापमान किती वाढलं चालेल, परंतु घराणेशाही राष्ट्रवादीच्या जो बालेकिल्ला आहे त्याला छेद द्यायचा आहे असा निर्णय ह्या उमेदवारांनी घेतलेला आहे। तर नेत्यांनी असं म्हटलेलं आहे का ह्यावेळी युतीची सरकार नक्की असणार आहे। जवळपास 30 सीट्स भाजपाच्या येतील असा विश्वास यांनी दाखवलेला आहे। व्हिडिओ किरण कदमसह कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।